शेती क्षेत्रातल्या काही बातम्या बघूया। हिंगोलीच्या वसमतमधील हळद मार्केटमध्ये हळद विक्रीसाठी वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्यात। सध्या हळदीला 15 ते 16 हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळतोय, त्यामुळे शेतकरी हळद विकून खरीपाच्या तयारीला लागले। मात्र बाजार समितीमध्ये सुविधांचा अभाव आहे, त्यामुळे शेतकरी खंत व्यक्त करतात। मराठवाड्यामध्ये मोसंबीच्या फळबागा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत। सततची दुष्काळ परिस्थिती आणि बदलतं हवामान यामुळे मोसंबीच्या पिकाला चांगला फटका बसतोय। सरकारने वेळीच याची दखल घ्यावी, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता केली जाते। रायगडच्या श्रीवर्धनमधील बागायतदारांनी आता आंब्यासोबतच काजू लागवडीला सुद्धा सुरुवात केली आहे। या बागायतदारांनी 1165 हेक्टर क्षेत्रामध्ये काजूची लागवड केली, त्यापैकी 670 हेक्टर क्षेत्रामध्ये सक्रिय उत्पादन घेतलं जात आहे। नाशिकच्या लासलगावमध्ये कांद्याचा बाजारभाव शेतकऱ्यांच्या खर्चापेक्षा सुद्धा खाली गेला असल्याचं चित्र आहे। तर केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्क वेळेवर रद्द न केल्यामुळेच हे भाव कोसळले असून यामध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे, असा आरोप खासदार राजू शेट्टी यांनी केलाय। नंदुरबारमध्ये सतत होणाऱ्या हवामान बदलामुळे गव्हाच्या उत्पादनावर परिणाम होतोय। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी सरासरी 10% गव्हाचं उत्पादन कमी झालंय। दुसरीकडे गव्हाला चांगला भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहेत। नंदुरबारमध्ये यावर्षी कापसाला चांगला दर मिळत नसल्याचं दिसतंय। या हंगामामध्ये कापसाला केवळ 6500 ते 7600 चा दर मिळालेला आहे, त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले। शिवाय येणाऱ्या हंगामामध्ये कापूस लागवडीचं क्षेत्र घटण्याची शक्यता वर्तवली जाते। जळगावच्या चोपडा तालुक्यामध्ये उन्हाळी बाजरी काढणीला सुरुवात झाली, मात्र मजूर मिळत नाहीत, त्यामुळे शेतकरी हैराण आहेत। घरातील सदस्यांसह शेतात काम करण्याची आता शेतकऱ्यांवर वेळ आली आहे। दुसरीकडे मजूर अव्वाच्या सव्वा मजुरी मागतायत, त्यामुळे तो सुद्धा आर्थिक भार सोसावा लागतोय। धुळे जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक घसरली आहे। सध्या बाजारामध्ये समितीत दररोज 650 क्विंटल इतकी कांद्याची आवक होतीये। कांद्याच्या दरात घसरण सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांनी कांद्याची साठवणूक करायला प्राधान्य दिलेलं आहे। खुल्या बाजारात हरभऱ्याच्या दरामध्ये सुधारणा झाल्यानं परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हमीभाव खरेदी केंद्राकडे पाठ फिरवली। सध्या बाजारामध्ये हरभऱ्याला 5400 ते 5700 चा दर मिळतोय, त्यामुळे शेतकरी हरभरा विक्रीसाठी खुल्या बाजारात पसंती देत आहेत। रत्नागिरीमध्ये बदलत्या वातावरणाचा फटका कोकम उत्पादनावर झाल्याचं पाहायला मिळतंय। कोकमच्या झाडाला किरकोळ प्रमाणात फळं यायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे यावर्षी 30 ते 40% फळधारणा होणार असल्याचं चित्र आहे। कोकम उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर घट होणार आहे। वाशिमच्या बाजारामध्ये हळदीची आवक घटली। यावेळी बाजारामध्ये कांडी हळदीला 14660 रुपयाचा भाव मिळतोय। दरम्यान बाजार समितीमध्ये 10 दिवसांनी लिलाव होऊन सुद्धा हळदीची आवक कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। बाजारामध्ये टोमॅटोच्या भावात मागच्या 3 आठवड्यांमध्ये मोठी घसरण झाली, त्यामुळे टोमॅटोला सध्या बाजारात सरासरी 700 ते 900 रुपयांचा भाव मिळतोय। दरम्यान टोमॅटो बाजारातील आवक आणखी काही आठवडे कायम राहू शकते, त्यामुळे दरावर सुद्धा दबाव दिसू शकतो।